आत्ता जेव्हा आम्ही पेंटिंग करत होतो आणि 2 मिनटं पण नाही, 30 सेकंद त्यांनी फक्त लाईट घालवले तर सगळे रंग अरे कुठे गेलं, काय झालं, असं झालं. मी म्हणतो की आमचा जो प्रेक्षक आहे तो तेव्हा पोळ्या लाटत असतो आणि फक्त आवाज, अरे वा, थांब आता महाराज काय म्हणतात बघूया. नमस्कार मंडळी, आनंदी ही मालिका 30 मार्चपासून आपल्या भेटीला येते आणि आज या मालिकेचं एक मस्त लॉन्च झालं आहे. खरं तर असं लॉन्च ह्या आधी कधी झालं नव्हतं आणि ह्या मालिकेतून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहेत समीर धर्माधिकारी सर. आणि खरं तर ना, हिरो कोण असणार ह्याची खूप उत्सुकता असते, पण सर 7 वर्षांनी मालिका करताय आणि दमदार भूमिका. कॉंग्रॅच्युलेशन्स पहिल्या आणि ऑल द बेस्ट. कसं वाटतंय आनंदी? आज खरं तर वेगळं एक लॉन्च झालं, कारण का आनंदीची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तिला दृष्टी नाही आहे. अशा एका व्यक्तीची भूमिका साकारणं हे चॅलेंज आहेच, पण आज जेव्हा आपण एक छोटासा पार्ट अनुभवला स्वतः एक माणूस म्हणून, काय फिलिंग? खरंच 2 मिनटं लाईट गेले आपल्याकडे तर आपली खरंच तंतरते असं आपण म्हणू. कारण सगळं संपतं. म्हणजे आज आत्ता जेव्हा आम्ही पेंटिंग करत होतो आणि 2 मिनटं पण नाही, 30 सेकंद त्यांनी फक्त लाईट घालवले तर सगळे रंग अरे कुठे गेलं, काय झालं, असं झालं. तर ह्यांचं जे विश्व आहे ते फार फार वेगळेच रंग आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणजे माझा खूप वर्षापूर्वी मला थोडासा अनुभव आला होता, पण तो मूकबधीर होता माझा असिस्टंट, जो ड्राफ्ट्समन होता. तर त्यांनी पहिली गोष्ट केली जेव्हा मी जॉईन झालो होतो, त्यांनी पहिली ती मला भाषा शिकवली की ABCD असं असतं, तुला प्रॉब्लेम येता कामा नये. तर ऑलरेडी त्यांनी सॉर्ट केलं होतं. तशी मला वाटतं की एखादी गोष्ट काढून घेतलेली असते देवाने, पण त्याच्या बदल्यामध्ये इतकं दिलेलं असतं, वेगळ्या पद्धतीने दिलेलं असतं रे. तसंच आनंदीला पण आमच्या सुगंध दिला आहे किंवा कॅल्क्युलेशन्स दिले, तसं खूपशा गोष्टी तुम्हाला दिसतीलच त्या ह्याच्यामध्ये. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल म्हटलं तर की ही जण इंडस्ट्रियलिस्ट, गावाला सांभाळत असतो आणि कुठेतरी असं काही प्रसंग येतो आणि तो म्हणतो ठीक आहे मी करतो, माझ्या घरच्यांनी असं केलं तर मी करतो. त्याला काही कल्पना नसते की दृष्टीहीन आहे ती, किंवा तिला बघितलं पण नाही आहे त्यांनी नीट, की बाबा काय नक्की आहे. फक्त प्रॉब्लेम आला म्हणून तो ठीक आहे मी करतो लग्न. त्याची बायको नसते, गेलेली असते, पण ते कर्तव्य म्हणून करतो. नंतर मग ती गोष्ट कशी घडते असं ते आता बाकी लेखक आहेत आमच्या अप्रतिम, त्यामुळे ते सांगतील काय करायचं. अशी आता आपण प्रत्येकजण म्हणतो की अंध मुलांना किंवा अंध व्यक्तीला जर काही ओळखायचं असेल तर सुगंध, स्पर्श आणि आवाज. तसं सर तुमचा आवाज हा सगळ्यांनाच आम्हाला आवडतो आणि म्हणजे आम्ही लगेच ओळखू शकतो की हा समीर सर आहेत. सो खरं सांगायचं की जेव्हा मी टेलिव्हिजन खूप करत होतो, झांसी करत होतो किंवा तेव्हा मी म्हणतो की आमचा जो प्रेक्षक आहे तो तेव्हा पोळ्या लाटत असतो आणि फक्त आवाज, अरे वा, थांब आता महाराज काय म्हणतात बघूया. नंतर मग तो पहिला आवाज पोचतो आणि नंतर आम्ही दिसतो असं मला कित्येक वेळा वाटतं. तर हो, आईवडिलांची कृपा म्हणता येईल की त्यांची कृपा. मला अनेक दिवसांपासून आपण म्हणजे फिल्म्सच्या वेळी आपण गप्पा मारल्यात, पण मला आवर्जून विचारायला आवडेल की हे फिटनेस मागचं रहस्य नेमकं काय आहे? म्हणजे आम्हाला कळलं तर खरंच आम्ही ते फॉलो. आणि ऑफकोर्स करावं असं माझं म्हणणं आहे. काही नाही, जेवढं पोटाला लागतं तेवढंच खावं. दररोज कोणत्याही पद्धतीचा व्यायाम, तुम्हाला वजनच उचलायला पाहिजेत असं नाही, कोणत्याही पद्धतीचा व्यायाम, स्पोर्ट्स म्हणा. आणि खरं सांगायचं तर मी जो 2री-3रीपासून मी स्विमिंग करतो, कॉम्पिटेटिव्ह करायचो. MGM बाजूला मी पुण्याहून यायचो कॉम्पिटिशन्सला, आमचं कोच घेऊन यायचो. व्हॉलीबॉल खेळायचो. मग मुंबईत आल्यानंतर क्रिकेट सुरू झालं खेळणं खूप. तर थोडं घाम काढायला पाहिजे थोडासा. म्हणजे घाम काढायला पाहिजे थोडासा, अजून काही नाही. आणि बाकी उत्तम झोप, फार विचार नाही करायचा आणि निगेटिव्ह तर अजिबात नाही करायचं. खूप टेन्शन आलं की झोपायचं. म्हणतात की झोप लागत नाही, पण मला लागते. खूप टेन्शन आलं की मी डायरेक्टली पांघरूण घेतो आणि झोपतो रात्री. आता म्हणजे मालिका म्हटलं की खूप डेडिकेशन द्यावं, म्हणजे आपला खूप वेळ द्यावा लागतो. 18 तास 20 तासाची शिफ्ट असते, पण सर स्वतःला मोटिवेटेड ठेवणं गरजेचं आहे रोज आपण जेव्हा सेटवर जातो. आणि आत्ता तर ते स्वरूप बदललं आहे, कारण का मालिकेचं सतत म्हणजे प्रत्येक आठवड्याला शूट असतं. ते एक माइंडसेटबद्दल मला सांगा की रोज उठून कामाला जायचं आहे, हे एक माइंडसेट. खरं सांगायचं ना की नाटक करण्याची जी माझी खूप वर्षांची इच्छा सुरुवात नाटकापासून झाली, ती एका पॉईंटला खरं म्हणायचं मला नाही मिळाली संधी. मी मोहन काकांना पण जाऊन भेटायचो सुरुवातीच्या काळामध्ये. ते म्हणायचं तू माझं ऑल द बेस्ट चालू, अजून एक संच म्हणा, नाही नवीन नाटक करा, त्यामुळे एक मला एंट्री द्या.
आणि ते इतके प्रेमाने दादरच्या घरी शिवाजी मंदिराच्या समोर त्यांच्या अरे वा पुण्याहून आला वाटतं हा, आणि ते चहा पाणी सगळं, म्हणजे माझा एकच प्रश्न असायचा त्यांना की काका पुढचं नाटक कोणतं आहे. तर म्हणता येईल की हे डिजिटल नाटक आहे जिथे प्रेक्षक आम्हाला एक दिवसानंतर आम्हाला बघतात, आणि तर ती माझी इच्छा पूर्ण होती आहे की दररोज प्रयोग असतोच. एवढंच की डायलॉग्स थोडेसे वेगळे असतात, कॅरेक्टर तेच असतं. त्यामुळे त्या नाटकाचा जो फील आहे, जो आनंद आहे, तो टेलिव्हिजनमध्ये नक्कीच मिळतो तुम्हाला. आनंदीसुद्धा एका नाटकात काम करते भूमिका नावाच्या. मी छान करते. माझं बघणं नाही झालं, पण मला जायचं आहे प्रयोगाला बघायचं. पण युनिव्हर्सकडे हे सोडूया आणि तेही मॅनिफेस्टेशन पूर्ण होईल. पण सध्या आम्ही आनंदी या मालिकेसाठी खूप उत्सुक आहोत. प्रोमो इतके सुंदर आलेत आणि तुमची भूमिका तर आम्हाला भावली आहे ऑलरेडी. थँक्यू सो मच सर गप्पा मारल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा आहे. धन्यवाद.